नमस्कार, मी विशाल परदेशी. कौल कुणाला या विशेष भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. खरं तर आज सकाळपासून आपण 5 राज्यांच्या निवडणुकीचे निकाल जे आहेत ते जाणून घेतोय. कौल कुणाला याच्या माध्यमातून त्यातली आकडेवारी, त्याचं विश्लेषण ते देखील आपण जाणून घेतोय. पण आता जाणून घेऊयात राज्यातल्या एका पोटनिवडणुकीबद्दल. पंढरपूर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पिछाडीवरती आहेत. भगीरथ भालके हे पिछाडीवर असल्याचं कळतं आणि भाजपचे समाधान आवताडे यांनी या निवडणुकीत आघाडी घेतलेली आहे. बोलूयात, आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आपल्या बरोबर आहे. वीरेंद्र, सुरुवातीपासून या निवडणुकीत चुरस निर्माण झालेली होती. या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके हे आघाडी घेतील अशी एक अटकळ बांधल्या जात होती, पण आता चित्र थोडंसं बदलल्याचं आपण बघतोय. काय नेमका याचा अर्थ लावता येईल? विशाल, सुरुवातीपासूनच ही निवडणूक चुरशीची झालेली आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसला ही निवडणूक टाळता आली असती असा आरोप केला जातो. कारण दिग्वंत आमदार भारत भालके यांचं निधन झाल्या जर का त्यांनी त्यांच्या घरातील कोणाची उमेदवारी जाहीर केली असती तर ही निवडणूक लागली नसती असं आरोप केला आहे विरोधकांनी. पण त्यांच्याकडनं कुठलाच प्रतिसाद न आल्यामुळे ही निवडणूक लागली आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्याच्यानंतरनं या निवडणुकीमध्ये बरेच दिग्गज पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये प्रचारासाठी आले होते आणि त्यांनी जोरदार प्रचार केला होता. काटेची टक्कर होती. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी 6 ते 7 सभा घेतल्या होत्या एका दिवसात. आणि अजित पवार उपमुख्यमंत्री यांनी सभा तर घेतल्याच होत्या, पण ते स्वतः तळ ठोकून होते. पंढरपूरमध्ये मंगळवेढ्यामध्ये त्यांनी स्वतः वैयक्तिक गाठीभेटी घेतल्या होत्या. आणि जेणेकरून काही जरी झालं तरी निवडणूक जिंकायचा असा निर्धार केला होता. परंतु जी देवेंद्र फडणवीस यांनी जी टीम निवडली आहे सोलापूर जिल्ह्यातली, मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील असतील, प्रशांत परचारक असतील आमदार, आणि जे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत जे त्यांचे मित्र पक्ष असतील, ह्यांनी सगळ्यांनी एकदम व्यवस्थित प्रचार केला. या दिवसात मोठ्या सभा घेण्याच्या पेक्षा त्यांनी टाळल्या आणि घरोघरी जाऊन प्रत्येकाने वेगवेगळ्या भागात जाऊन हा प्रचार केला. आणि आता त्याचे परिणाम आता एकंदरीत दिसत आहेत की निसटता काय होणार तरी पण विजय होता. केवळ सगळ्या नेत्यांनी जोर लावला हे एकमेव कारण आहे का? ज्या प्रश्नाची चर्चा गेले काही दिवस पंढरपुरात ऐकायला मिळते तो म्हणजे पाण्याचा प्रश्न. साधारणपणे कुठलाही स्थानिक आमदार त्याच्या जर का कार्यकाळात गेला आणि पोटनिवडणूक लागली तर ती बिनविरोध करण्याचा प्रघात असतो. यावेळेला मात्र तसं झालं नाही आणि मग भावनिक मुद्द्यापेक्षा पाण्याचा मुद्दा पुढे गेला आणि त्यामुळेच हे बदल आपल्याला दिसतोय. बरोबर आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नंदेश्वर येथील सभेमध्ये उपस्थित लोकांनाच प्रश्न विचारला होता की एवढे दिवस त्यामध्ये काही राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना सुद्धा आणि नसताना सुद्धा पाण्याचा प्रश्न का मिटला नाही. आणि स्वतः आम्ही यात लक्ष घालून केंद्राकडून काही निधी आम्ही आणू आणि हा लवकरात लवकर हा प्रश्न संपवू असं त्यांनी जनतेला सांगितलं होतं. आणि खरं तर हे एवढ्या दिवस जो चालला होता पाण्याचा प्रश्न का मिटला नाही याचा एक प्रकारे जनतेच्या मनात पण शंका होती. आणि जी काही भावनिक हाक देण्यात आली त्याचा परिणाम तितकासा व्हायला पाहिजे होता, तो झालेला दिसत नाही. एकंदरीत या निकालावरनं स्पष्ट होतंय. धन्यवाद वीरेंद्र या सगळ्या माहितीबद्दल. तर आपण बघितलं की या निवडणुकीमध्ये जी आहे ती समाधान आवताडेंनी खरं तर आघाडी घेतलेली आहे. पण त्याचबरोबर या निवडणुकीबद्दल जाणून घेत असताना आपण जाऊयात पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये. बघूयात तिथे नेमकं काय घडतंय. पश्चिम बंगालमध्ये दीदींचाच दबदबा असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे. दीदींनी परत एकदा पश्चिम बंगालचा गड आपला राखलाय. 200हून अधिक जागा दीदींच्या पारड्यात त्या ठिकाणी पडलेल्या आहेत. भाजपचा करिश्मा बंगालमध्ये फिका पडल्याचं दिसून येत आहे आणि दिग्गजांकडून दीदींवर आता शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येतोय. नंदीग्राममध्ये ममता दीदींचा 1200 मतांनी विजय झालाय. त्यांनी शुभेंदू अधिकारींचा गड दीदींनी पाडलेला आहे. त्यांनी त्यांचा आपला पारंपरिक मतदारसंघ सोडत खरं तर या मतदारसंघातनं निवडणूक लढवण्याचं ठरवलं आणि दीदींचा तिथे विजय झाल्याचं आपण बघतोय. चला जाणून घेऊयात मॅजिक वॉलच्या माध्यमातून. जाऊयात आमचे ज्येष्ठ सहकारी मिलिंद सर यांच्याकडे. सर, मॅजिक वॉल काय सांगतात त्या क्षणाला?
नाही, याच्यातला तू जो नंदीग्रामचा उल्लेख केलास त्याच्यातली गोष्ट अशी आहे की नंदीग्रामचं वेगळं महत्त्व आहे. ममता बॅनर्जींची जी डॅशिंग आणि खूप आक्रमक प्रतिमा नंदीग्राममधल्या आंदोलनानंतर अधोरेखित झाली होती आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेस खऱ्या अर्थानं म्हणजे त्यावेळेला जो लाठीमार झाला होता किंवा अनेकांचं रक्त सांडलं होतं, त्यानंतर ममता बॅनर्जींच्या आतली आग सगळी आपल्याला पाहायला मिळाली पश्चिम बंगालमध्ये. यावेळेला खरं तर पारंपरिक मतदारसंघ ममता बॅनर्जींचा भवानीपूर, पण यावेळेला त्यांनी तो मतदारसंघ सोडला बरोबर. आणि त्यांचेच एकेकाळचे सहकारी असलेल्या सुदेंदू यांनी बंडखोरी केल्यानंतर एक आव्हान म्हणून त्यांच्यासमोर निवडणूक लढवायची ठरवली. तर त्यातला आणखीन एक भाग होता की हा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे, त्यामुळे ममता बॅनर्जींना असं वाटलं होतं. पण ज्या आकड्याने ममता बॅनर्जी विजयी झाले ते पाहता ही किती जबरदस्त निवडणूक होती काटेकी टक्कर. हे आपल्या निश्चितपणे लक्षात येतं की फारच काटेकी टक्कर होती आणि या पाचही राज्यांमधल्या निवडणुकांमधला सगळ्यात हाय व्होल्टेज ड्रामा हा खरं तर नंदीग्राममध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि तो हाय व्होल्टेज ड्रामा ममता बॅनर्जी यांनी एक हाती जिंकलेला आहे आणि त्यांच्या या यशाचं खरंच कौतुक केलं पाहिजे. आपण जर का या मॅजिक वॉलच्या माध्यमातून काही गोष्टी बघण्याचा प्रयत्न केला तर आपण फिल्टर्स आपले वापरू, याच्यातनं आपण काही गोष्टींचं स्कॅनिंग करू आणि फक्त जर का आपण VIP सीट्स कुठल्या आहेत त्याचा जर का शोध घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काय दिसतं तर VIP सीट्स आहेत या सगळ्या आणि या VIP सीट्समध्ये असं दिसतंय की ममता बॅनर्जी यांनी अधिकाधिक जागा ज्या आहेत तर त्या VIP सीटमधल्या जिंकलेल्या आहेत किंवा भाजपतून आलेले स्टार कॅन्डिडेट, भाजपतले स्टार कॅन्डिडेट हे साधारण 12 ठिकाणी उभे होते तर त्यातही 10 जागा या तृणमूल काँग्रेसनं जिंकलेत. बापरे. म्हणजे किती प्रभाव तृणमूल काँग्रेसचा आहे. केवळ 2 जागा भाजपला जिंकता आलेत. तसंच जर का आपण पाहिलं की TMCचे म्हणजे तृणमूल काँग्रेसमधले स्टार कॅन्डिडेट्स आणि त्यांचा काय रेशो राहिला तर तृणमूल काँग्रेसच्या दृष्टीने 14 स्टार कॅन्डिडेट्स होते. यातही तृणमूल काँग्रेसनं बाजी मारली. 12 ठिकाणी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले तर 2च जागांवर भाजपला समाधान मानावं लागलंय. याचबरोबर आणखीनही काही आपण महत्वाचे फिल्टर्स पाहूयात की जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीनं निवडणूक बदलत गेली. त्याच्यातला एक फॅक्टर आहे तो मुस्लिम फॅक्टर आहे. याच्यात असं बोललं गेलं की भाजपनं हिंदुत्वाचं कार्ड इतक्या आक्रमकपणे खेळलं. साधारणपणे 1 वर्ष आधीपासून जय श्रीरामचा नारा पश्चिम बंगालमध्ये ऐकायला येत होता, पण त्याचा परिणाम नेमका काय झाला तर 128 जागा अशा आहेत की ज्या मुस्लिम बहुल जागा आहेत. आता या 128 जागांचं पाहिलं तर 111 जागांवर तृणमूल काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे तर 15 जागा भाजपला मिळवता आलेल्या आहेत. जो मुस्लिम मतदार हा खरं तर आतापर्यंत डावे आणि तृणमूल काँग्रेस, डावे आणि काँग्रेस यांची मक्तेदारी मानली जात होती, त्यात हे 2 भाग थोडेसे भाजपचे सोडले तर बाकी या सगळ्या भागामध्ये ममता बॅनर्जींनी विजय मिळवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान ममता बॅनर्जी बोलतायत, आपण थेट ऐकूयात, ऐकण्याचा प्रयत्न करूयात काय म्हणतात त्या. আমি এখনো প্রেসকে মিট করিনি, আমি প্রেসকে মিট করে কিছু কথা বলবো, তার আগে আপনাদের আমি অনুরোধ করব বিজয় মিছিল এখনই না করে, কোভিডে অনেক মানুষ আক্রান্ত, আসুন আমরা বিজয় মিছিল সম্বন্ধে যা সিদ্ধান্ত নেওয়ার একটু পরে 6টার পরে আমি প্রেস করব। আপনারা সারাদিন খুব খেটেছেন, আস্তে আস্তে বাড়ি ফিরে যান এবং আপনাদের আমি ममता বলি बॅनर्जी सांगतायत যে की प्रेस मीडियावाल्यांनी कोविडचे गर्दी करू नका, पद्धतीने मला बारीक कार्यकर्त्यांशी सांगतात। बोलायचंय, मी प्रेसशी स्वतंत्रपणे बातचीत करेन पण मला माझ्या कार्यकर्त्यांशी बोलायचंय. এবং কোভিডের জন্য আমাদের ফার্স্ট প্রায়োরিটি কোভিডের জন্য কাজ করা, ঠিক আছে? অনেক ধন্যবাদ, অনেক त्यांनी स्पष्ट অভিনন্দন। केलंय की कोरोनाच्या विरोधातली लढाई ही माझी বাংলার पहिली মানুষ, प्रायोरिटी असेल বাংলায় मुख्यमंत्री জয়, झाल्यानंतर. বাংলায় জয়, বাংলাই পারে, বাংলাই পারে, বাদ বাকি আমি আবার পরে বলছি। ममता बॅनर्जी यांच्या समोर जमलेले तृणमूलचे शेकडो कार्यकर्ते अमार बांगला अशा प्रकारच्या घोषणा देत आहेत, बंगाली अस्मितेचा जय जयकार करतायत, महिला आदर्शांबद्दलचा जय जयकार करतायत आणि दीदींचा जय जयकार करतायत आणि ममता बॅनर्जी यांनी सांगितलंय की होय 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 हा बंगाली अस्मितेचा विजय आणि जिंकून आल्यानंतर पहिलं प्रायोरिटीचं माझं काम असेल ते अर्थातच कोरोनाच्या विरोधातली लढाई अधिक सक्षम करणं आणि कोरोनावर मात करणं, त्याच्यावर नियंत्रण मिळवणं ही आपली पहिली प्रायोरिटी असेल. ममता बॅनर्जी आपल्या
घरी पोहोचलेल्या आहेत. खरं तर मागच्या वर्षी ज्या वेळेला ममता बॅनर्जी यांनी पहिल्यांदा 2 टर्म आधी जेव्हा ममता बॅनर्जी यांनी पहिल्यांदा विजय मिळवला होता, तेव्हा आपल्या अगदी बैठ्या कौलारू छोट्याशा घरातून बाहेर येऊन ममता बॅनर्जी यांनी फार भावपूर्ण भाषण केलं होतं. त्यावेळेला माती आणि माणूस या 3 गोष्टींचा ममता बॅनर्जी यांनी उल्लेख केला होता. नंतरच्या काळात पश्चिम बंगालच्या हावडा ब्रिज खालतून खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेलं आणि परिस्थिती बदलली आणि आता आपल्या लाडक्या पुतण्यासोबत त्या बातचीत करताना दिसत आहेत आणि पुढच्या गोष्टींचे अर्थातच नियोजन सुरू आहे. एक मोठा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपनं सर्व राज्यातल्या सर्व नेत्यांची तसंच केंद्रीय मंत्र्यांची फौज उतरवून सुद्धा आपल्या समोर आकडे आहेत. 2016चा जर का विचार केला तर 2016 मध्ये 2016 मध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनं 2016 मध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनं 211 जागांवर विजय मिळवला होता. 44.83% मतं ममता बॅनर्जी यांनी मिळवली होती आणि आता 5 वर्षानंतर 2021चा जर का विचार केला तर आतापर्यंतचे आकडे आपल्याला सांगतायत 215 म्हणजे 6 जागांचा फायदा तृणमूल काँग्रेसला आपल्याला होताना दिसतोय आणि ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या तृणमूल काँग्रेसला आम्ही निश्चितपणे पराभूत करू असं भाजपचे नेते वारंवार सांगत होते. आकडे आपल्याला असं सांगतायत की 2016 मध्ये काय आकडे होते आपल्या समोर आहेत. 211 जागा मिळवल्या होत्या, 44% मतं पडली होती. तर 2021 मध्ये त्यात वाढ झाली, 6 जागा वाढलेल्या आहेत. त्याच्यातलं मतांची जी आकडेवारी आहे नेमकी ती आपल्याला पूर्ण मतमोजणी झाली की आपल्याला कळेल. पण 6 जागांचा फायदा घेत 215 जागांवर ममता बॅनर्जी यांनी विजय मिळवला आहे आणि विशाल याकरता खरंच ममता बॅनर्जी यांच्या या धाडसी नेतृत्वाचं कौतुक केलं पाहिजे. कारण जेव्हा म्हणजे ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात अशी गेली की एकटी बंगाली महिला ही अनेक जणांना तोंड देते, सगळ्यांची सामना करते. त्यातही शेवटच्या टप्प्यातला म्हणजे पहिल्या खरं तर निवडणूक सुरू झाल्यानंतरच त्यांचा जेव्हा पाय फ्रॅक्चर झाला तर त्याचा सुद्धा काही ना काही प्रमाणात फायदा या निवडणुकांच्या मध्ये मिळाला का हे सुद्धा पुढच्या काही दिवसात आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं असेल. आकडे एकदा पूर्ण झाले हे सगळे की आपल्याला निश्चितपणे हे समजू शकेल की नेमक्या कोणत्या फॅक्टर्सने त्याला विजय मिळवता. पण ब्रेकवर जाता जाता थोडंसं मला हे देखील आपल्याकडनं जाणून घ्यायचं आहे की ग्रामीण भागात भाजपने मुसंडी मारल्याचं यात बघायला मिळालं. म्हणजे ग्रामीण भागात त्यांना चांगल्यापैकी यश मिळालंय. पण ते शहरी भागात म्हणजे असं म्हटलं जातं की भाजपचा मतदार हा शहरी भागातला आहे, पण तसं काही दिसून आलं नाही. हे काय नेमकं म्हणजे याबद्दल थोडं दाखवलं तर. ग्रामीण भागाचं जर का आपण ग्रामीण भागाचं फिल्टर वापरलं आणि पाहिलं तर ग्रामीण भागात 163 जागा आहेत पश्चिम बंगालमध्ये आणि 163 जागांपैकी बहुसंख्य जागा आपल्याला दिसत आहेत की फक्त 32 जागांवर भाजपला विजय मिळवता आला, पण 129 ग्रामीण भागातल्या जागा या तृणमूल काँग्रेसने जिंकल्या. त्यामुळे या संदर्भातल्या दाव्यात किती आणि कशा प्रकारचं तथ्य आहे हे आपल्याला लक्षात येतं. शहरी भाग जसं तू म्हणालास विशाल की शहरी भागात भाजपचं प्राबल्य असं बोललं जातं, पण याही दाव्याला एका प्रकारे तृणमूल काँग्रेसनं खोडून काढलं. शहरी भाग सगळ्यात पुढारलेला 62 जागा आहेत, त्याच्यातल्या 51 जागा बरोबर या तृणमूल काँग्रेसने जिंकल्या. आणि केवळ शहरी भागात नाही, ग्रामीण भागात नाही, तर संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये म्हणजे अगदी पूर्वी पश्चिम बंगालपासून खालती पश्चिमेपर्यंत सगळीकडे आपला दबदबा कायम असल्याचं दाखवलं. उलट शहरी भागातल्या म्हणजे जर का जय श्रीरामचा नारा किंवा अन्य काही महत्त्वाचे मुद्दे, सोनार बांगलाचा मुद्दा, या सगळ्या मुद्द्यांची खूप चर्चा झाली आणि वैचारिक युद्ध जरी झालं खूप असं आपण म्हटलं तरी सुद्धा शहरी भागातल्या 62 पैकी 51 जागा तृणमूल काँग्रेसने खेचून आणणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती आपल्याला नाकारून चालणार नाही. यासोबत आणखी एका छोट्याशा गोष्टीचा फक्त उल्लेख करूयात आपण. इंडस्ट्रियल बेल्ट आपण पाहूयात आणि इंडस्ट्रियल बेल्ट आपल्याला अशा करता बघायचं आहे की उद्योगांच्या विरोधात ममता बॅनर्जी यांनी सिंगूर पासून नंदीग्राम पासून खूप आक्रमक भूमिका घेतली होती. पण इंडस्ट्रियल बेल्टचा जर का विचार केला ज्याच्यात 68 जागा आहेत त्यातल्या 54 जागांवर तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला आहे आणि त्यातही 5 जागांचा फायदा हा तृणमूल काँग्रेसला झालेला आहे. विशाल सर एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज येते. आपण पुन्हा एकदा मॅजिक वॉलकडे जाऊच, पण ही ब्रेकिंग न्यूज पंढरपूर बंद आहे. पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा पराभव झालेला आहे.
भाजपचे समाधान आवतडे हे विजयी झालेत। समाधान आवतडे हे 3716 मतांनी विजयी झाल्याचं कळत आहे। जाऊयात आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आपल्या बरोबर आहेत। वीरेंद्र तुला माझा आवाज येतोय? हा विशाल, एकंदरीत निकाल हाती आलेले आहेत। शेवटचा निकाल हाती आल्याने 3716 मताने भाजपचे समाधान आवताडे हे विजयी झालेले आहेत। एकंदरीत टीम देवेंद्र फडणवीस यांची जी आहे सोलापूर जिल्ह्यातील त्यांनी जे केलेलं काम आहे त्याचं हे एकंदरीत त्यामुळे हे निकाल स्पष्ट झालेले आहेत आणि राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हा पराभव स्वीकारलेला आहे। एकंदरीत पंढरपूरची जी निवडणूक होती झालेली आहे अत्यंत कोरोनाच्या काळात चुरशीची झालेली आहे आणि दिग्गज नेते पंढरपूरमध्ये दाखल झालेले होते आणि याचा परिणाम राज्यामध्ये होणार आहे असं बोललं जात होतं। तसा प्रचारही करण्यात आला होता आणि निकाल भाजपच्या बाजूने लागलेला आहे। विशाल, आपण बघतोय की राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा पराभव झालेला आहे। भाजपचे समाधान आवतडे जे आहेत ते साधारण 3716 मतांनी विजय झाल्याचं आपण बघतोय। पण या सगळ्या निवडणुकीत कोणते महत्त्वाचे मुद्दे समोर आणले गेले ज्यात भाजपने हा विजय मिळवला असं आपण म्हणू शकतो? वीरेंद्र, विशाल, एकंदरीत भाजपने एकंदरीत जी प्रचार केला तो विकासाच्या मुद्द्यावर केला की मंगळवेढा तालुक्यातील 35 गावाचा पाण्याचा प्रश्न असेल आणि जे दिग्वंत आमदार भारत भालके यांची 11 वर्षाची जी कारकिर्दी होती त्यामध्ये पंढरपूरमध्ये फारसा काही म्हणजे विकास झाला नाही हे त्यांनी निदर्शनास आणून दिल्याचं त्यांनी प्रचारामध्ये केलं। तशा त्या पद्धतीने प्रचार केला आणि आता भावनिकतेवर जनतेने न जाता विकास हा लक्षात ठेवून मतदान करावं असं त्यांनी आवाहन केलं आणि त्याला प्रतिसाद जनतेने दिलाय असं एकंदरीत दिसत आहे। विशाल, धन्यवाद वीरेंद्र या सगळ्या माहितीबद्दल। तर भाजपचे समाधान आवतडे यांचा पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत 3716 मतांनी विजय झालेला आहे। आपल्याला आणखीन बोलायचं आहे खास करून पश्चिम बंगालच्या निकालांबद्दल। तामिळनाडू आहे आणि इतरही राज्य ज्यातली आकडेवारी परत एकदा मॅजिक वॉलच्या माध्यमातून आपण मिलिंद सरांकडून जाणून घेणार आहोत। पण वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आणि ब्रेक नंतर कौल कुणाला पुन्हा एकदा या भागात आपलं स्वागत। सकाळपासून 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आपण जाणून घेतोय। खास करून पश्चिम बंगाल जर बोलायचं झालं पश्चिम बंगालबद्दल तर ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा आपला गड राखलाय आणि त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ममता बॅनर्जींचं अभिनंदन केलंय। ममता बॅनर्जी बंगाली जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकट्यानं लढत होत्या आणि एकटी वाघीण म्हणून खरं तर त्या या सगळ्या निवडणुकीला सामोरे गेल्या असं कौतुक जे आहे ते शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे। उद्धव ठाकरे यांनी त्यांचं अभिनंदन केलं, तसं ट्विट त्यांनी केलं आणि त्याबद्दल त्यांच्याशी संवाद देखील साधल्याचं कळतं। हेच ते पत्र आहे ज्यात त्यांनी ममता जिंकल्या असं त्यांनी म्हटलेलं आहे। काय नेमके या पत्रातले मुद्दे आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत। उदय, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खूप मोठा विजय पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये मिळवलेला आहे। या त्यांच्या विजयाकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं देखील लक्ष होतं आणि त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन देखील केलेलं आहे आणि अभिनंदन करताना प्रसार माध्यमांच्या द्वारे जे काही प्रसिद्धी पत्रक त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत। आता निवडणुका जिंकलेल्या आहेत, आता कोरोनाकडे लक्ष द्यायला पाहिजे असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। एक निवडणुका जिंकलेल्या आहेत त्यानंतर आता पुन्हा एकदा जबाबदारी वाटलेली आहे ती कोरोनाची आणि कोरोनामुळे जे पश्चिम बंगालमधली परिस्थिती आहे ती सुधारण्यासाठी आता त्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकी लढण्यासाठी केंद्रातून खूप मोठी ताकद जी आहे पश्चिम बंगालमध्ये आली होती। केंद्रीय मंत्री असतील, पंतप्रधान असतील हे स्वतः पश्चिम बंगालमध्ये तळ ठोकून होते, मात्र तरी देखील बंगालच्या या वाघिणीने एक हाती विजय जो आहे पश्चिम बंगालमध्ये मिळवलेला आहे। त्यामुळे त्यांच्या विजयाचं खूप मोठं कौतुक जे आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे, त्यांचं हार्दिक अभिनंदन केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी कोरोनाकडेही लक्ष देण्याची सूचना जी आहे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दिलेली आहे। धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल।
तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलेलं आहे. आता आपण निवडणुका जिंकल्यात, आता कोरोनाच्या सगळ्या परिस्थितीकडे आपण लक्ष देऊयात, या कोरोनाला रोखण्यासाठी म्हणून आता आपण काम करूयात असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि यानंतर बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीबद्दल एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की यामधली चुरस आता वाढली आहे. काँग्रेसचे जारकीहोळी 488 मतांनी आघाडीवर आहेत. 81व्या फेरीनंतर ही चुरस वाढली. अंदाजे 26,000 मतमोजणी जी ती बाकी आहे. पण आता या क्षणाला जे आपल्याला कळतंय की काँग्रेसचे उमेदवार जारकीहोळी हे आघाडीवरती आहेत साधारण 488 मतांनी. अंदाजे 26,000 मतमोजणी जी आहे ती बाकी असल्याचं कळत आहे. बोलूयात, आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या बरोबर आहेत. संदीप, आता नेमकी मतमोजणीतली काय माहिती आहे? विशाल, सध्या 82वी फेरी तिथं चालू आहे आणि एकूण 84 फेऱ्या आहेत. जवळपास अजून 24 ते 24,500 मतं मोजायची बाकी आहेत. पण अतिशय मोठी चुरस या पोटनिवडणुकीमध्ये पाहायला मिळते. म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच अशी चुरस पाहायला मिळते की एखादा उमेदवार हा फक्त 400 ते 450 मतांनी मागे पुढे आहे. महत्वाचं म्हणजे आज सकाळपासूनच पहिल्यांदा मंगला अंगडी, ज्या सुरेश अंगडी यांच्या पत्नी आहेत, दिवंगत मंत्री त्यांच्या पत्नी आहेत, त्यांच्या भाजपच्या उमेदवार आहेत, त्या सुरुवातीला आघाडीवर होत्या. मात्र ज्या वेळेला 30 फेऱ्या झाल्या, 30व्या फेरीनंतर मात्र सतीश जारकीहोळी जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांनी आघाडी घेतली आणि ती आघाडी अजून देखील कायम आहे. मात्र आत्ताची परिस्थिती अशी आहे की फक्त 488 मतांनी जारकीहोळी हे मंगला अंगडी यांच्यापेक्षा पुढे आहेत. त्यामुळे उरलेली जी अजून 24,000 जी मतं आहेत, 24,000 मतं, ती मतं निर्णायक ठरणार आहेत. नेमकं कुणाच्या पारड्यात कौल जनता देणार हे काही वेळातच आपल्याला समजू शकेल. पण गेल्या 4 वेळा म्हणजे 20 वर्ष विशाल बेळगाव लोकसभा मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व आहे आणि हे वर्चस्व काँग्रेस मोडीत काढतं का बघावं लागणार आहे. त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट, महाराष्ट्र एकीकरण समिती पूर्ण क्षमतेने या निवडणुकीमध्ये उतरली होती आणि समितीचा जो उमेदवार आहे शुभम शेळके, त्याला देखील जवळपास 1.25 लाख मतं पडले. त्यामुळे नक्कीच ही 1.25 लाख मतं काँग्रेसला म्हणजे काँग्रेसला त्याचा फटका बसतो की भाजपला बसतो, म्हणजे कोण निवडून येतं हे आपल्याला काही वेळातच पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला समजू शकणार आहे. विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणखीन 2 फेऱ्या ज्या आहेत मतमोजणीच्या त्या बाकी आहेत आणि या 2 फेऱ्यानंतरच आपल्याला कळू शकेल की काँग्रेस आपली आघाडी कायम ठेवतंय की भाजप या सगळ्या याच्यात लीड घेते. बघूयात, पंढरपूरबद्दल पुन्हा एकदा आपण बोलूयात. पंढरपूर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला म्हणजे पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालकेंचा पराभव झाला. भाजपचे समाधान आवताडे यांनी विजय मिळवलाय. समाधान आवताडे यांनी 3,716 मतांनी विजय मिळवला. दरम्यान पंढरपूरमध्ये महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करणार असं विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी प्रचार सभेत बोलून दाखवलं होतं. पाहूयात फडणवीसांनी नेमकं काय म्हटलं होतं. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही या निवडणुकीमध्ये यांचा कार्यक्रम करा. मी राज्यामध्ये यांचा कार्यक्रम करून दाखवतो. या निवडणुकीमध्ये समाधान आवताडेच्या रूपानं तुम्ही मला एक आमदार दिला की यांचा करेक्ट कार्यक्रम मी केला म्हणून समजा. पंढरपूरच्या विजयावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्राच्या दृष्टीनं पंढरपूरची जी जागा महाविकास आघाडी सरकारने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. जे दस्तूरखुद्द उपमुख्यमंत्री, सर्व तिन्ही पक्षांचे मंत्री त्या ठिकाणी ठाण मांडून तन मन धन आणि सारं सरकार पणाला लावलेलं असताना भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी दैदिप्यमान असा विजय पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी मिळवलेला आहे. आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला या अवताडींच्या निमित्तानं, विजयाच्या निमित्तानं या ठिकाणी लाभलेला आहे. पंढरपूरचा विजय हा महाविकास आघाडी सरकारचा राग दर्शवणारा असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. राज्याचा अध्यक्ष म्हणून समाधान आवताडेंचं खूप मनापासून अभिनंदन करतो. हा विजय एका अर्थाने लोकांच्या मनामध्ये असणारा राग, रोष, अस्वस्थता ही व्यक्त करणारा निकाल आहे. कार्यकर्त्यांच्या एकत्रित लढ्याचं ते यश आहे की नाही आहे,
पण लोकांच्या मनामध्ये भयंकर अस्वस्थता आहे आणि लोक आता जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे आपल्या मनातला राग व्यक्त करणार. लोक रागावलेले आहेत आणि ह्या नेतृत्वाचा महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेतृत्वावरचा विश्वास लोकांचा उडालेला आहे की उद्धवजी राज्य चालवू शकत नाही. पंढरपूरचा निकाल हा राज्याचा निकाल नसल्याचं संजय राऊत यांनी उत्तर दिलंय. पंढरपूरचा निकाल म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण बदलणारा निकाल नाही. नक्कीच विजयी 3 पक्ष एकत्र आल्यावरती आम्ही विजयी व्हायला हवं होतं. मताधिक्य वाढलेलं आहे, मतांचा आकडा वाढलेला आहे, पण शेवटी काही स्थानिक गणितं असतात, त्या गणितांचा अभ्यास करता हा आम्हाला झटका बसलेला आहे महाविकास आघाडी. पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झालाय. तिथला उमेदवार आणि स्थानिक मुद्दे कारणीभूत ठरल्याची प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. उमेदवाराचा प्रश्न होता की विठ्ठल साखर कारखान्याचे जे काही थकीत त्याचे पैसे, तो एक वाद आला आणि स्थानिक मुद्दे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उभे करण्यात आले आणि त्याच्यामधूनच थोड्या मतानं राष्ट्रवादी महाआघाडीचा उमेदवार हरला. हे आम्ही ते पराजय आम्ही मान्य करतो. दरम्यान आजच्या 5 राज्यांच्या निकालाबद्दल काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांच्याशी खास बातचीत केली आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. संपूर्ण देशभरात 5 राज्यातल्या निवडणुकांचे निकाल आता हळूहळू हाती यायला लागलेत आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव आणि प्रियांका गांधी यांच्या कोर टीम मधले सदस्य आहेत बाजीराव खाडे. एक तर पहिली प्रतिक्रिया पश्चिम बंगालबद्दल की इतक्या मोठ्या संख्येनं तिथं प्रचार सभा घेण्यात आल्या, अगदी पंतप्रधान गृहमंत्र्यांपासून सगळेजण, पण ममता दिदींनी तिथं बऱ्यापैकी मुसंडी मारली, पण काँग्रेसला मात्र यश मिळालं नाही. काय सांगा? नाही, आज पूर्ण देशभरचं जर आजचं जर कोरोनाचं वातावरण बघितलं तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या जबाबदारीनं आपले केंद्र सरकार असेल त्यांनी ज्या जबाबदारीनं ही सगळी भूमिका पार पाडायला पाहिजे होती आणि त्याच्या अगदी विपरीतपणे पंतप्रधान असतील किंवा भाजपाचे अध्यक्ष असतील किंवा भाजपची सर्व टीम असेल, ज्या प्रकारे पश्चिम बंगालमध्ये जाऊन त्यांनी मोठमोठ्या रॅलीज केल्या, मोठमोठ्या सभा केल्या आणि आज आपण सगळं बघतोय की तिथे या कोरोनाच्या इतकं मोठं इन्फेक्शन वाढायला लागलं आणि सर्वसामान्य माणसाचं जीवन धोक्यात येतं आणि निश्चितपणे अशा पद्धतीनं जे आतताईपणा भाजपमार्फत जो केला गेला आहे आणि पूर्ण देशभर त्या पद्धतीनं, तर निश्चितपणे त्यांच्या ह्या सगळ्या भाजपच्या ह्या सगळ्या गोष्टींना, ह्या सगळ्या अतिरेकाला जनतेनं साफ नाकारलेलं आहे आणि निश्चितपणे भाजपला पश्चिम बंगालमध्ये लोकांनी नाकारलेलं आहे. तामिळनाडू, आसाम, पॉंडिचेरी ह्याबद्दल काय सांगाल? निश्चितपणे तामिळनाडूमध्ये भाजपच्या सपोर्टिव्हमध्ये ज्या सगळं अलायन्स झालं होतं तिथं सुद्धा तामिळनाडूमध्ये नाकारलेलं आहे आणि निश्चितपणे हे एक बदलाचं वातावरण देशभर आहे. धन्यवाद. न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. आणि यानंतर वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आता ब्रेक नंतर कौल कुणाला या विशेष भागात आपलं सगळ्यांचं स्वागत. आज सकाळपासून 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आपण जाणून घेतोय आणि आता याच सगळ्या निकालांच्या घडामोडीमध्ये एक महत्त्वाची बातमी आहे. ती पश्चिम बंगालमधनं संध्याकाळी 6:30 नंतर ममता बॅनर्जींची पत्रकार परिषद पार पडणार आहे. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला घवघवीत यश मिळालंय. दीदी यावेळी कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधतील. आता कोरोनाला हरवूया, कोरोनावर लक्ष केंद्रित करणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलेलं आहे. ममता दीदींनी मतदारांचे आभार मानलेत. विजय यात्रा काढू नका असं देखील आवाहन त्यांनी केलंय. पश्चिम बंगालच्या निकालावरती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. भारतीय जनता पार्टीला 5ही राज्यातल्या निवडणुकांमध्ये आणि पोटनिवडणुकांमध्ये झालेल्या अभूतपूर्व असं यश मिळालेलं आहे. पश्चिम बंगालला त्या ठिकाणी अजूनही
निकाल अंतिम झाला नसला तरी 3 वरून भारतीय जनता पार्टीनं 84च्या आसपास जागा त्या ठिकाणी मिळवल्याचं समजतं आणि मला वाटतं 25 टाइम्स या ठिकाणी यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे. एकूण या सगळ्या निकालावरती संजय राऊत म्हणजे पश्चिम बंगाल याच्या निकालावरती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काय म्हटले पाहूयात. पश्चिम बंगालचा निकाल हा बंगालमध्ये ज्या प्रकारचं वादळ किंवा कृत्रिम वादळ निर्माण केलं होतं भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी सरकारी यंत्रणेचा वापर करून देशभरातून मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री यांना तिथे बसवून देशामध्ये करोनाच्या महामारीचं संकट असताना सुद्धा या देशाचे पंतप्रधान या देशाचे गृहमंत्री अनेक मंत्री तिथे तळ ठोकून बसले, लाखोंच्या सभा घेत बसले. त्या सगळ्या या पोकळ वादळाचा हा पराभव. त्याचं श्रेय किंवा अपश्रेय ज्याला घ्यायचं आहे ते घेतील. पण एका स्त्रीनं जिला आम्ही बंगालची वाघीण म्हणतो, ती वाघीण या काळात जखमी झाली, व्हीलचेअरवरती फिरत होती प्रचाराला आणि तिने हा एक हाती विजय प्राप्त केलेला आहे. बंगालच्या निकालानंतर देशात भाजप विरोधी लाट निर्माण झाली आहे असा दावा छगन भुजबळ यांनी केला. छगन भुजबळ यांनी हा दावा केल्याचा आपण बघतोय. छगन भुजबळ यांनी असं थेट म्हटलेलं आहे की आता ममता दीदी या झाशीच्या राणीसारख्या लढलेल्या आहेत आणि त्यांनी भाजपचा वारू जो आहे तो रोखला. छगन भुजबळ आणि ममता बॅनर्जी यांचं विजयाबद्दल अभिनंदन केलं. दिवसाआड प्रधानमंत्र्यांच्या सुद्धा जे जाहीर सभा झाल्या, केंद्रातले 8-10 मंत्री तर कायम तिथे बसून होते आणि ती बंगालची ममता दीदी जी आहे ती एकटी आणि हे सगळे, अशी ही सगळी लढाई आणि रोज त्या सगळ्या बातम्या तुमच्या यायच्या. पण जशी झाशीची राणी मेरी झाशी नाही दूंगी, तसं ममता बॅनर्जींनी सुद्धा मेरा बंगाल नाही दूंगी या ईर्ष्येनं जे आहे त्या लढल्या आणि आज प्रचंड बहुमताने त्यांचा विजय होताना आपल्याला दिसतोय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पश्चिम बंगालमध्ये मारलेल्या जोरदार मुसंडीबद्दल ममता दीदींचं अभिनंदन केलंय. पश्चिम बंगालच्या एका महिला मुख्यमंत्र्याला हरवण्यासाठी केंद्रातले शक्तिशाली नेते नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी जंग पछाडलं आणि त्या महिलेला हरवण्यासाठी एकीकडे कोरोना या देशामध्ये पसरवला, पूर्ण हिंदुस्थानला स्मशानभूमीमध्ये निर्माण करण्याचं काम या निवडणुकीच्या काळामध्ये करण्याचं काम केंद्र सरकारने जाणीवपूर्वक केलं. आखरी ही निवडणूक खऱ्या अर्थानं समजा 2-3 महिन्यानंतर झाली असती तर जे काही थोडेफार भाजपला तिथं विजय प्राप्त झालेत तेही 2-3 महिन्यानंतर झाले नसते. तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी जोरदार मुसंडी मारली आहे. 200 पेक्षा अधिक जागांवरती त्यांनी आघाडी घेऊन मोठं यश संपादन केलंय. त्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनंदन केलं. तसंच तामिळनाडूमध्येही द्रमुकच्या स्टॅलिन यांनी मोठी आघाडी घेतली, त्यांचंही राज ठाकरेंनी अभिनंदन केलं. राज ठाकरेंनी ममता बॅनर्जींसोबत तामिळनाडूच्या निकालावरही भाष्य केलंय आणि त्यांनी स्टॅलिन यांचं अभिनंदन केलं. पाहूयात राज ठाकरेंनी काय भावना व्यक्त केल्यात. तामिळनाडू विधानसभेत स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली डीएमके पक्षाने मिळवलेल्या विजयासाठी स्टॅलिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन. भाषिक आणि प्रांतिक अस्मितेच्या राजकारणाला करुणानिधींनी कायमच प्राधान्य दिलं. हीच भूमिका तुम्ही देखील तितक्याच निष्ठेने पुढे न्याल
आणि काही बाबतीत राज्यांच्या स्वायत्ततेबद्दल आग्रही राहाल अशी आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. तर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी देखील ट्विट केलं. बघा त्यांनी काय म्हटलंय. पश्चिम बंगालमध्ये द्वेषाचं राजकारण करणाऱ्यांचा जागृत जनतेनं पराभव केलाय. ममता बॅनर्जी, टीएमसीचे नेते आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन. भाजपकडून एका महिलेविषयी अपमानजनक शब्द वापरणाऱ्या दीदी ओ दीदीला जनतेकडून चोख प्रत्युत्तर दिलं. दीदी जिओ दीदी असं त्यांनी म्हटलंय. भारत मातेच्या मुलीनं प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादानं बंगालमध्ये विजय ध्वज फडकवलाय. हॅशटॅग जय श्रीराम उर्मिला मातोंडकर असं म्हणत त्यांनी खरं तर हे ट्विट केलेलं आहे. बंगालमध्ये विजय ध्वज फडकवल्याची भावना उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केली आहे. तर भाजपच्या पराभवाविषयी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी काय म्हटलंय पाहूयात. बंगालचा प्रश्न आहे तिथे संघटनेचं अस्तित्व जे आहे, काँग्रेस पार्टी, त्याचे कार्यकर्ते, या सगळ्यांच्या अनुषंगानं तो विचार केला गेला आणि त्या सगळ्यांना संधी जी आहे ती देण्यात आली. पण असं करत असताना तिथे भाजपला एज नाही मिळालं पाहिजे, हा जो प्रयत्न आहे तो केला काँग्रेसने. आणि आपल्याला दिसत असेल की ज्या अग्रेसिव्हली राहुलजींनी आसाममध्ये प्रचार केला किंवा तामिळनाडूमध्ये केला किंवा केरळमध्ये केला, त्याच्या तुलनेमध्ये 1% पश्चिम बंगालमध्ये केला नाही. याचं कारणच असं होतं की आमचा पहिला उद्देश काय आहे, तर पहिला उद्देश आपली संघटना वाढवणे, आपल्याला सगळीकडे आपलं अस्तित्व ठेवणे. आणि दुसरा उद्देश हा आहे की BJP जी आहे ते BJP कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकली नाही पाहिजे, कारण BJP सारखा एक घातक पक्ष आता कोणताच नाही. पश्चिम बंगालची निवडणूक ही भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहांसोबत अनेक नेते पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी गेले. मात्र जनतेनं पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसवर विश्वास ठेवला. हाच विश्वास भाजपला सत्तेपासून दूर ठेवेल असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलंय. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला, ममता बॅनर्जीला 2/3 बहुमताकडे वाटचाल चालू आहे अशा स्वरूपाचे रुझान आज दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये ची निवडणूक ही भारतीय जनता पार्टीने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, माननीय गृहमंत्री अमितजी शहा आणि देशभरातील भारतीय जनता पार्टीचे बहुतांशी प्रमुख कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रचारामध्ये होते. ऐन प्रकारे पश्चिम बंगालमध्ये आपली सत्ता संपादित करावी या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी उतरली होती. परंतु पश्चिम बंगालच्या जनतेने परत एक वेळ तृणमूल काँग्रेसवर म्हणजे ममता बॅनर्जीवर विश्वास व्यक्त केला आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला कुठेतरी या ठिकाणी सत्तेपासून त्यांनी दूर ठेवलेलं दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपकडे मोठा चेहरा नव्हता आणि त्यामुळे जनतेनं ममता दिदींना स्वीकारल्याचं चित्र असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले. भाजपमध्ये जरी दिल्लीहून रसद पुरवली गेली असली सगळ्या बाबतीतली, तरीसुद्धा राज्याचा नेतृत्व करणारा एकही नेत्याचं नाव त्यांच्याकडे नव्हतं असं माझं स्वतःचं मत आहे. आणि त्यामुळे कोणत्याही राज्याचा नागरिक केंद्राचं मतदान करताना वेगळ्या पद्धतीने करतो, राज्याचं मतदान करताना सुद्धा तो वेगळ्या पद्धतीने करतो. त्यांच्या मनात हे पक्कं होतं की आमच्या राज्याचं नेतृत्व ही ममता दिदीनेच केलं पाहिजे आणि ते त्यांनी सिद्ध केलेलं आहे. आणि यानंतर अर्थात आपण जाणार आहोत मॅजिक वॉलकडे. बघूयात मॅजिक वॉल काय सांगते. मिलिंद सर, 5 राज्यांच्या निवडणुकांचा एकूण निकाल म्हणजे चित्र आता नाही म्हटलं तरी स्पष्ट झालेलं आहे. आणि त्याचबरोबर जोडून खरं तर लेफ्टीज बद्दल आपण बोललं पाहिजे. डावे म्हणजे डाव्यांची पश्चिम बंगालमधनं असली सुरुवात, चळवळ हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण एवढी त्यांची धुळधाण होईल, सुपडा साफ होईल, जरा हे सगळे मुद्दे स्पष्ट करा. नाही, अगदी सुपडा साफ झालाय असं नाही, थोडंसं अस्तित्व म्हणजे नावापुरतं का होईना पण अस्तित्व डाव्यांचं शिल्लक आहे. पण आपण पश्चिम बंगालकडे जाण्यापूर्वी थोडंसं अन्य राज्यांचा एकदम धावता आढावा घेऊयात. कमीत कमी वेळामध्ये 126 जागा आसाममध्ये आहेत. 73 जागांवर भाजपनं विजय मिळवलाय, पण एका जागेचं नुकसान आहे आसाममध्ये. तर काँग्रेसला एका जागेचा फायदा आहे. 52 ठिकाणी स्पष्टपणे आघाडी ही काँग्रेसनं आसाममध्ये घेतलेली आहे. केरळ, तू डाव्यांचा उल्लेख केला होतास, लगेच केरळ आपल्या समोर आहे. आणि केरळचा जर का विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की काय राहिलंय चित्र. तर डाव्यांची सत्ता पुन्हा एकदा केरळमध्ये स्पष्ट झालेली आहे. आपण जर का नीट पाहिलं तर केरळचा असा कुठलाही भाग नाही की जिथे डाव्यांची सत्ता नाही.
उलटे डावे हे प्लसमध्ये आहेत यावेळेला. अधिक 8 म्हणजे आपण जर का गेल्या वेळेचा विचार केला 2016 तर काय स्थिती राहिली, तर 2016चं पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की बऱ्यापैकी गड कायम राखण्यात, खरं तर हा जो भाग आहे इथल्या जागा अधिकच्या मिळवण्यात डाव्यांना यश मिळालेलं आहे, आपल्याला स्पष्टपणे लक्षात येतं. बरोबर. त्यामुळे 99 जागा यावेळेला डाव्या आघाडीने मिळवल्या. काँग्रेस प्रणित जी आघाडी होती त्यांना 41 जागा मिळवता आल्या. यानंतर आपण पुढे वळूयात, आपण जाऊयात आता तामिळनाडू. दक्षिणेकडचं आणखीन एक मोठं आणि महत्वाचं राज्य जयललिता आणि करुणानिधी या दोन दिग्गज नेत्यांच्या निधनानंतर झालेल्या या निवडणुका आहेत आणि त्यात आपल्याला स्पष्टपणे दिसतंय काय चित्र आहे ते. आणि हे चित्र आपल्याला असं सांगतं की डीएमकेनं इथं स्पष्टपणे विजय संपादन केलेला आहे आणि डीएमकेच्या विजयाला कोणीही चॅलेंज यावेळेला करू शकलेलं नाही, कारण 54 जागांची आघाडी मिळवत डीएमकेनं हा विजय संपादन केलाय. 234 सगळ्या जागांचे कल आलेले आहेत, याच्यातले बहुतांश हे निकालात परिवर्तित होतील. इथे AIADMKच्या सोबत भाजप होतं. आपण इथे क्लिक केल्यावर आपल्याला लक्षात येतं की भाजपची काय स्थिती राहिली, तर भाजपचा त्या अर्थानं चंचू प्रवेश झालेला आहे की AIADMKच्या एकूण जागांमध्ये भाजपचा जो वाटा आहे हा फक्त 3चा आहे. आणि आता पुढचं राज्य अर्थातच पश्चिम बंगाल, ज्याच्याबद्दलचा तू प्रश्न विचारला होता आणि सगळ्याच आपल्या प्रेक्षकांना उत्सुकता आहे की काय नेमकं पश्चिम बंगालमध्ये झालं. तर आपण लेफ्ट बघितलं तर डाव्या आघाडीला आता यावेळेला फक्त 2 जागा मिळालेल्या आहेत. 74 जागांचं नुकसान आहे. आता हे 74 जागांचं नुकसान म्हणजे थोडं नाहीये, हे प्रचंड नुकसान आहे. आणि ज्या जागा इथे घटलेल्या आहेत त्याच जागा इथे भाजपच्या इथे वाढलेल्या आहेत असं आपल्याला ठळकपणे जाणवतं. आता आपण 2016चं चित्र बघूया. आपण अधिकडे जाऊयात, म्हणजे आपल्याकडे केवळ 2016ची आकडेवारी नाही तर 2011ची सुद्धा आकडेवारी न्यूज 18 लोकमत या मॅजिक वॉलच्या माध्यमातून फक्त एका क्लिकवर तुम्हाला दाखवत आहे. 2011चं चित्र, इथे तृणमूल काँग्रेसला 184 जागा त्यावेळेला मिळाल्या होत्या, डाव्या आघाडीला 60, काँग्रेसला 42 आणि भाजपला खातं उघडता आलेलं नव्हतं. 2011 नंतर 2016 पर्यंत काय स्थिती राहिली आपण पाहतो. इथे भाजपचा चंचू प्रवेश झाला, इथे भाजपनं 3 जागांवर विजय मिळवला. आणि त्याच वेळेला 2011ला ज्या डाव्या आघाडीकडे 60 जागा होत्या त्याच 60 जागांमध्ये थोडीशी वाढ झाली, 76 जागा झाल्या. पण नंतर चित्र बदललं, तृणमूल काँग्रेसने सत्ता कायम ठेवली. इथे तृणमूल काँग्रेसचा वोट शेअर पण आपल्याला वाढल्याचं दिसतंय 2011 पेक्षा. 2016 मध्ये 2011 मध्ये 38% वोट शेअर होता, डाव्यांचा 40% होता, काँग्रेसचा फक्त 8% म्हणजे साधारण 9%, 8.97 असा आपण वोट शेअर म्हणूयात. 2016 मध्ये चित्र मोठ्या प्रमाणात बदललं. आता काँग्रेस या आदर्समध्ये गेलंय, म्हणजे आदर्श आहेत ना तितकी काँग्रेसची घट झालेली आहे. 44 मार्केट शेअर हा तृणमूल काँग्रेसचा राहिलेला आहे आणि डाव्यांचा मार्केट शेअर सुद्धा घटलेला आहे. आता 2021चं चित्र, 21च्या चित्रामध्ये आपल्याला डावे शोधायला लागत आहेत जे 2011च्या चित्रामध्ये हे सगळ्या भागात होते. आता हा जो डार्क रंग आपल्याला दिसतोय हे डावे आहेत, हे सगळे डावे आहेत विशाल, बरोबर. पण त्याच 2021 मध्ये या सगळ्या भागामध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपनं कब्जा केल्याचं आपल्याला दिसतं. आता इथे डावे कुठे दिसत नाही, डावे कुठे दिसतात या इकडे, म्हणजे ग्रेटर कोलकाताच्या इथे बाजूला असलेल्या जागांमध्ये फक्त डाव्यांचं अस्तित्व आता मर्यादित राहिलंय. आणि हीच स्थिती जर का कायम राहिली तर एकेकाळी भाजपने घोषणा केलेली होती विशाल की डावे मुक्त, म्हणजे डावी आघाडी मुक्त किंवा डावे विचार मुक्त किंवा डावे राजकीय पक्ष मुक्त पश्चिम बंगाल. तर एक प्रकारे त्याच्यात एक पाऊल पुढे टाकण्यात भाजपला यश मिळालंय. आणि इथे असं म्हटलं जातं, मगाशी वेगवेगळ्या मान्यवरांनी त्याचं विश्लेषण केलं होतं की इथली जी 44% डाव्यांची जी आकडेवारी होती तर ती गेली कुठे, तर डावे आणि काँग्रेसची सगळी आकडेवारी किंवा टक्केवारी ही तृणमूल काँग्रेसकडे आपल्याला गेल्याचं पाहायला मिळतंय. कारण गेल्या वेळेपेक्षा 8-9 जागा जास्त मिळवत तृणमूल काँग्रेसनं आणि ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधली ही विजयश्री खेचून आणलेली आहे. म्हणजे मतदारांनी अविश्वासच दाखवला डाव्यांवरती पूर्णतः, प्रश्नच नाही. आता जवळपास म्हणजे आता केरळ सोडलं तर पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचं अस्तित्व आता संपण्याच्या काठावर आहे.
धन्यवाद सर या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघितलं जेवढं आपण या सगळ्या निवडणुकीचं विश्लेषण करतोय त्यातनं आपल्याला याच्या वेगवेगळ्या बाजू ज्या आहेत त्या आपल्याला दिसून येतात. हे तर निश्चित आहे, कौल कोणाला असं म्हणत असताना शेवटी हा कौल मतदारच स्पष्ट करत असतो, तो बघत असतो गेल्या वेळी तुम्ही काय आश्वासन दिलं, त्यातलं तुम्ही किती पूर्ण केलं, किती कशा पद्धतीने आमच्यासाठी तुम्ही काम करताय, किती आम्हाला आमच्या सगळ्या संकट काळात तुम्ही उपलब्ध होताय आणि नेता म्हणून आमच्यासाठी किती तुम्ही लढताय, याचं सगळं मूल्यमापन जनता करत असते आणि तीच त्यांचा कौल स्पष्ट करते आणि तीच तुम्हाला सिंहासनावरती बसवते. पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांना त्यांनी सिंहासनावरती बसवलंय पश्चिम बंगालच्या. विजयाची हायट्रिक. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.